नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। लहुजी वास्ताद चौक ते गोपाळपूर रोड मंगळवेढा आणि संतपेठ शाळा नंबर 7 परिसरातील रस्ते व ड्रेनेज दुरुस्ती करण्याबाबत मागणी। संतपेठ पंढरपूर येथील परिसरातील काही दिवसांपासून या रस्त्यावरील जड वाहतुकीमुळे आणि पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत। हा बायपास रोड असल्यामुळे खूप मोठी जड वाहतुके, स्कूल बसेस, टू व्हीलर यांची रहदार होते। तसेच शाळकरी मुले व मुली, कॉलेजचे विद्यार्थी, एसटी बसेस यांसारख्या अनेक वाहनांची वाहतूक होत असते। वर्दळीच्या याच रस्त्यावरून लोकांची ये-जा होते। त्या नागरिकांना रोजच या ठिकाणी खूप कसरत करावी लागते। या भागातील वृद्ध महिला, विद्यार्थ्यांना व नागरिकांना, लहान मुलांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे। पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साठून त्याची दुर्गंधी येत आहे। त्यामुळे नागरिकांच्या किंवा लहान मुलांच्या खड्ड्यांमध्ये पडून कोणाच्याही जीवितास धोका होऊ शकतो। याला जबाबदार कोण असणार व आहे असा सवाल स्वर्गीय राजाराम नाईक नवरे प्रतिष्ठानचे दीपक नाईक नवरे व संघटना आणि नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे। तसेच काही ड्रेनेज झाकण सुद्धा खालीवर झाले आहेत। यामध्ये टू व्हीलर किंवा लहान मुले, मुली सायकल चालवतात, त्यांना सुद्धा आपला जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे। रस्त्यातील खड्डे आणि ड्रेनेजचे झाकण दुरुस्त करून मिळावेत। शाळकरी मुले आणि लहान मुलांना खड्ड्यातून शाळेला जावं लागत आहे। तरीही आपण कोणाचा जीव गेल्यावर हा खड्डा दुरुस्त करणार आहात का? नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने तातडीने हे काम प्रामाणिकपणे लक्ष देऊन दुरुस्त करून घेण्यात यावे, असे नाईक नवरे यांनी स्वतः या ठिकाणचे फोटो माहिती पत्रकारांना प्रसिद्धीसाठी दिली आहे। सध्या नवरात्र उत्सव, विजयादशमी, दसरा उत्सव होत असून शाळेचे विद्यार्थी या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जात असतात। लोकांची गर्दी होत असते। स्थानिक स्वर्गीय राजाराम नाईक नवरे प्रतिष्ठान व सामाजिक संस्था आणि येथील संघटना व मंडळ सर्व नागरिकांच्या वतीने नम्र विनंती केली असून नगरपालिका प्रशासन किती तत्पर आहे याची वाट पाहणे व नागरिकांच्या समस्या सुटतील का असा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसत आहे। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।